काय गंमत आहे म्हणजे माणूस असताना आपण त्याच्याबद्दल फार विचार करत नाही, पण तो गेला ना की मग मात्र आपण तसा विचार करत राहतो. माझंही तसंच झालं की तोच विचार कायम इतकी वर्ष माझ्या डोक्यात आहे की आज आई बाबा असते माझे तर काय केलं असतं ते, मी काय रिॲक्ट झाले असते प्रत्येक गोष्टीवरती, काय म्हणाले असते मला. माझी बहीण असती तर ती आज कशी दिसत असती, काय करत असती. मनाचा खेळ नुसता. आणि ते सगळे गेले ना ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, म्हणूनच मी वाढदिवस साजरा नाही करत. पण आज जर ते असते तर तुम्ही हे असं वाढदिवस साजरा न करणं त्यांना आवडलं असतं? नसतं आवडलं, पण त्यांच्या नसण्याला मी कारण आहे ना, निमित्त आहे. हे ओझं आहे ना हे खूप भयंकर असतं स्वानंदी मॅडम. कितीही ठरवलं तरी सुद्धा जात नाही ते मनावर ना. माझा वाढदिवस होता आणि मला सरप्राईज द्यायला म्हणून रात्री 10 वाजता मी नको नको म्हणत असताना सुद्धा गाडी घेऊन निघाली. माझी आई, बाबा, माझी धाकटी बहीण आणि काका म्हणजे आदिर आणि अर्पिताचे वडील. कारण हट्ट होता त्यांचा की आपला मुलगा 18 वर्षाचा होणार आणि आपण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नाही, असं कसं चालेल. म्हणून नको नको म्हणत असताना सुद्धा निघाले. आणि एक कौतुक होतं माझ्याबद्दल की त्यांना असं वाटायचं की आता मुलगा आपला 18 वर्षाचा झाला, आता आपल्या तो हाताशी येणार, आता आपली कंपनी पुढे जाऊन तो सांभाळणार. सगळ्यांना सांगायचंय की मुलाला मोठं बघत असताना काय सुख असतंय नाही कळायचं तुम्हाला. पण मी खूप नशिबाने की माझा मुलगा आता 18 वर्षाचा होता असं सगळ्यांना ओरडून सांगायचं. तरी म्हणत होतो की नका येऊ नका येऊ. निघाले आणि सुख. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीला इतकी वर्ष लोटली, पण त्या एका घटनेमुळे ना ही वाढदिवसाची भीती मनामध्ये अशी घट्ट रुतून बसली. तुमच्या बाबांचा वाढदिवस साजरा करताना सुद्धा हीच भीती वाटत होती. वाढदिवस साजरा करणे किती सामान्य गोष्ट आहे, म्हणजे अख्खं जग करतं, कमी जास्त प्रमाणात करतं, पण आपण जन्माला आलोय याचा आनंद प्रत्येकाला होत असतो आणि तो प्रत्येकाला आपल्या जवळच्या लोकांबरोबर साजरा करावासा वाटत असतो. पण काय गंमत आहे बघा, मी जेव्हा या जगात आलो ना तेव्हाच माझ्या नशिबात लिहिलं होतं की ज्यांच्यामुळे मी या जगात आलो ना ते सगळे माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी या जगातनं निघून जाणार आहेत.